तुम्ही म्हणला जसं निसट्टा पराभव आपल्या नगराध्यक्षपदाचा झालेला आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की 4 नगरसेवक, त्यांचे 4 नगरसेवक आणि तुमचे 16 असे सगळे मिळून एकत्र मिळून आम्ही काम करू. तुमचे सहकार्य राहणार आहे का? असं कोणाचं म्हणणं आहे? नगराध्यक्षांनी तसं सांगितलं. तसं नाही, मला आम्ही सर्वांनी मिळून एकत्र काम करू, विकासाला महत्त्व देऊ असं ते म्हणतात. नाही, विकासाला महत्त्व देऊ तर आम्ही पण विकास करण्यासाठी जनतेने आम्हाला निवडून दिलेला आहे. आम्ही तर विकासाच्याच प्रश्नाच्या मुद्द्यावरती त्या ठिकाणी आज जनतेच्या समोर जाणार आहोत. कामाच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षात 10 वर्षात जर आपण पाहिलं असेल, भोर शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम हे त्या काळामध्ये दिलेल्या नगरसेवकांना, निवडून दिलेल्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे करण्याचं काम केले, पक्षाने केले, नेतृत्वाने केलेले. आज आपण एकीकडं कुटुंबाला बरोबर घेऊन जाऊ म्हणून सांगता असं आपण म्हटलात. खरं तर ही निवडणूक जे स्वीकृत नगरसेवकांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर संख्याबळ हे भोर नगर परिषदेमध्ये 16 आहे. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांचं संख्याबळ 16 आहे. नियमाप्रमाणे, कायद्याप्रमाणे काय आहे, ज्या पक्षाचे जास्त नगरसेवक आहेत त्या पक्षाचे स्वीकृत नगरसेवक त्या ठिकाणी नामनिर्देशित होतात, त्यांना काम करण्याची संधी मिळते. आज परिस्थिती अशी आहे, आम्ही आमच्या नियमाप्रमाणे, शासनाच्या नियमाप्रमाणे संख्याबळाच्या आधारे 2 स्वीकृत सदस्यांची नावं आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे त्या ठिकाणी अर्जाद्वारे केली. नंतर माहिती अशी समजली की त्या 2 अर्जांव्यतिरिक्त अजून 2 अर्ज हे इतर पक्षाच्या काही मंडळींनी त्या ठिकाणी दिले. थोडंसं आम्हालाही शंका वाटली की बाबा हा प्रश्न नेमका कायद्याचा अभ्यास नाही म्हणून केला, जी 2 नावं सुचवली, का विरोधाला विरोध म्हणून सुचवला, ह्याचं आकलन अजूनपर्यंत झालेलं नाही. हे तुम्हाला माहिती आहे की संख्याबळ भारतीय जनता पार्टीचं आहे आणि असं असताना तुम्ही परत दुसरे 2 नगरसेवक स्वीकृत तुमच्या पक्षाचे तिथं अर्ज भरता, म्हणजे तुम्हाला एक कायद्याचं ज्ञान नाही म्हणून भरलं आहे का विरोधाला राजकीय विरोध म्हणून भरला आहे, असं त्यातलं म्हणावं लागेल. आणि मग एकीकडे तुम्ही म्हणायचं की आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चालू आणि एकीकडं स्वतंत्र अर्ज दाखल करायचे. मग ही प्रक्रिया जी आहे, कायदेशीर प्रक्रिया आहे, तुम्हाला मान्य नाही का? का कायद्याचा अभ्यास नाही? असा प्रश्न आमच्या सारख्याला वाटतो.